नाही नाही म्हणलं तर 2 दिवस झालं पाऊस चालूच होता. मामाच्या घरी गेलतो पैसे ते घ्यायला. मामाच्या घरून पैसे ते घेतले आणि घरी देऊन टाकले. मग थोडा पाऊस कमी झाल्यासारखं वाटत होता म्हणून आयांना म्हणलं चल बाहेर जाऊन. आम्ही खरं तर निघालो होतो जिम बघायला. कारण की आम्हाला एवढ्या 2-3 दिवसात जिम लावायचीच आहे. मग तेवढ्यात पप्पाचा कॉल आला. पप्पा म्हणले दादाच्या दुकानावर जा आणि फोटो घेऊन ये. मग दादाच्या दुकानावर आलो. मग थांबलो पण दादाच नव्हता. म्हणलं दादाला कॉल केला. दादा म्हणलं थांब आलो लवकरच. मग पाऊसच चालू झाला. मग म्हणलं असाही पाऊस चालू झालाय थोडा वेळ थांबाव. मग थोडा कमी झाला. मग पुढं निघालो आम्ही. तर तिथे जोरातच पाऊस चालू झाला. मग वापस एका बाजूला थांबलो. म्हणलं जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत जायचंच नाही, नाहीतर सगळं भिजून जा. मग थोडा कमी झाला आणि लगेच पुढं निघालो. नाही नाही म्हणलं तरी आम्हाला अशी ट्रॅफिक लागली की 5 मिनटं ट्रॅफिकमध्येच गेले. मग शेवटी एका दुकानात आलो. तिथं आम्हाला कपडे बघायचे होते. पण आयनला जे टी-शर्ट पाहिजे होतं ते नव्हतं. म्हणलं चल आपण पुढं जाऊन बघू. मग तिथं गेलो आम्ही दुकानात. पण मलाच कपडे आवडले. आयनच्या ऐवजी मीच कपडे घेऊन आलो तिथून. मग आयनला म्हणलं तू पण घे. पण आयनला जे पाहिजे होतं ते कपडेच नव्हते तिथं. आम्ही खरं तर फोटो आणायला गेलतो. पण नाही नाही म्हणलं तर 1000 रुपयाची शॉपिंग करून घरी आलो.